मयत झाली आहे ना घरात, पण कोणीच कसं दिसत नाही. ए कळते काय? तोंड सांभाळ जरा. अरे नमस्कार. नमस्कार संपतराव. या ना, या बसा. लक्ष्मी, लक्ष्मी. आले आले. अहो जानूसाठी. अगं बाई नमस्कार. तुम्ही सगळे, तुम्हाला माहिती होते येणार आहेत? नाही म्हणजे अचानक कसे काय? काही कळलंच नाही मला तुम्ही येणार आहात ते. श्रीनिवासराव, तुमच्या घरात एवढी मोठी घटना घडली, आम्ही तर येणारच ना. आम्ही तुमचे व्याही आहोत. तुमच्या सगळ्या चांगल्या वाईट वेळांमध्ये साथ देणं आमचं कर्तव्य आहे. नाही म्हणजे कसं आहे ना, बातमी कळाली, खूप वाईट वाटलं. आणि हार आणलाय तुमच्या स्वर्गवासी मुलीसाठी. नाही म्हणजे तुमच्या स्वर्गवासी मुलीचा फोटो कुठे ठेवलाय? हा हार घालतो ना आम्ही. अहो काय बोलताय तुम्ही? जिवंत आहे माझी मुलगी. हा हार काढला तुम्ही? हा हार काही झालेलं नाहीये माझ्या जानूला. जिवंत आहे ती, येईल इतक्यात. कळतं का तुम्हाला? उद्या तुमच्या घरी मी असा हार घेऊन तुमच्या मुलांची. हो माझी जीभ धजावत नाहीये बोलायला, आणि तुम्ही करून मोकळे झालात. बघा ना, जानूच्या फोटोला हार घालणार म्हणे. हे असं काय घडलंय की कोणीतरी येऊन माझ्या लेकीच्या फोटोला हार घालावा? सांगा त्यांना. आपली मुलगी धडधाकड आहे, जिवंत आहे. आणि हे बघा, कोणाचाही विश्वास नसला ना तरी माझी 200% खात्री आहे, माझी जानू ठीकच आहे. आणि तुम्ही सरळ सरळ हार घेऊन आलात. सिंचना, तू यांना काही फोन करून सांगितलं होतास? हा, तू यांना सांगितलं नाहीस की जानू फक्त पाण्यात पडली आहे, हरवली आहे? बघितलंस, तुझ्या माहेरची माणसं हार घेऊन आले माझ्या जानूच्या फोटोला घालायला. असं कसं बघू शकता? आणि तू का सांगितलंस त्यांना असं काही? जे घडलं नाही ते बोलता कसं तुम्ही? अहो तुम्ही काहीतरी बोला नाही यांना. नाही नाही, मी बसणार नाहीये. जरा विचार करायला नको यांनी. असं कोणाच्या घरी जातात का? मला सांग. आणि तू का फोन केलास त्याला? तू का सांगितलंस? अगं वीणा, असं करतात का? मला सांग. आधी थोडं पाणी. माफ करा, आमचं खरंच चुकलं हो. म्हणजे हा हार आणून आम्ही अगदी अविचारीपणा केलाय. पण तुम्ही शांत व्हा. आधीच जानूच्या काळजीत आहात, स्वतःला त्रास करून घेऊ नका हो तुम्ही. आणि तुम्ही अगदी खरं बोललात. मी 3 मुलांची आई आहे, पण आज तुमच्यावर जो प्रसंग ओढवलाय ना, त्याची कल्पना सुद्धा नाही करवतो. हे बघा, आम्हाला तुमच्यासाठी करण्यासारखं जे काही असेल ना ते जरूर सांगा. आम्ही करू आहोत. आम्ही रेणुकाताई, अहो काय करायचं? शेवटी आईचं काळीच आहे ना. म्हणजे काय झालंय ना, सगळं इतकं अचानक झालंय. म्हणजे जानू आहे ना पाण्यात पडली, मग ती कोणाला सापडेच ना, बेपत्ता आहे, गायब आहे. पोलिसांना कळवलंय, पण आता बघा ना, आणि ते गोव्यातले पोलीस म्हणतात की माणसाला शोधण्याच्या काही मर्यादा असतात त्यांच्यात, आणि त्या मर्यादा आता संपल्यात, त्यामुळे ते जानूला शोधणार नाही. तो आम्हाला सगळ्यांना इतकी काळजी वाटते ना. ते रेणुकाताई, तुमच्या यांना सांगाल का? त्यांच्या खूप ओळखी आहेत ना. जर त्यांनी पोलिसांचे वरचे कोणी, ते डिटेक्टिव्ह असतात नाही का, असं कोणी असेल तर सांगा ना कामाला लावायला. म्हणजे काय होईल की पटकन सापडेल जानू. नाही म्हणजे जयंतराव आणि सिद्धू ते शोधतायत, पण काय 4 हात लागले तर पटकन सापडेल ना. हो हो, अगदी जे काही आमच्याकडनं शक्य आहे ना ते सगळं करू आम्ही. माफ करा, जरा
म्हणजे जरा चिडलेस नाही, पण काय करू सगळं ना, म्हणजे तो हार बघितला ना आणि एकदम कसंच झालं. रेणुकाताई अहो, आपण नेहमी म्हणतो की नाही आईला सगळं कळतं. मग आता माझं मन म्हणतंय ना माझी जानू ठीक आहे येणार आहे, मग त्यात काहीतरी तथ्य असेल की नाही, आणि कोणी समजूनच घेत नाहीये. सगळे आपले. लक्ष्मीताई तुम्ही नका ना काळजी करू, सगळं ठीक होईल. खूप आभार बघा, तुम्ही असं बोललात ना जरा बरं वाटलं मला. कुणीतरी आहे. अगं बाई अहो तुम्ही सगळे बसा ना, पाणी पण नाही विचारलं. अगं वीणा काय तू पण, चल चल पटकन ये, फराळाचं ताट बनव पटकन. वीणा पटकन ताट घे बाई, आणि फराळ भरायला घे. हो चल चल चल, हात चालव लवकर. वीणा अगं पटकन, तोपर्यंत मी चहाचं बघते. हा भरायला घे भरायला घे. अगं बाई दूध. अरे तुम्ही का आलात? बसा ना, उकडेल तुम्हाला इथे. असू द्या, मी मदत करू का? अहो नाही नाही, फराळ तयारच आहे, पटकन चहा टाकते आणि आणते, तुम्ही व्हा पुढे. लक्ष्मीताई पुन्हा रागावणार नसाल तर एक बोलू का? माफ करा रागावले मगाशी, पण खरं सांगू का, तुम्ही बोला पण आधी मला बोलायचंय. हे जे आता जावई बापू म्हणजे तुमचा सिद्धू आणि माझी भावना ट्रिपला जाऊन आले ना, त्याने इतकी जादू झाली आहे म्हणून सांगू. अहो ती दोघं मनाने इतकी एकमेकांच्या जवळ आली आहेत ना, या सगळ्याचं श्रेय तुम्हाला आहे बघा. तुम्ही आग्रह धरला म्हणून गेले, आम्हाला पण घेऊन गेले होते. तुम्हाला सांगते अखंड प्रेमात बुडालेत आता. आणि तुम्हाला माहितीये का, आता जानू येईल ना तेव्हा तिच्या लक्षात येईल की तिची ताई अशी अखंड प्रेमात बुडाली आहे. तिला इतकी गंमत वाटणार आहे ना, पण सगळ्यात जास्त आनंद पण तिलाच होणार. खूप लळा आहे तिला भावनाचा. अगं बाई माफ करा, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, माझं सुरूच होतं बघा. हो म्हणजे फार काही नाही, एवढंच म्हणायचं होतं की लक्ष्मीताई तुम्हाला आता स्वतःला सावरायला हवं. नाही बरोबर आहे तुमचं, मग अशी जरा तोल गेलाच नाही माझा. म्हणजे तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, असं पटकन वागणारी मी नाहीये. पण एकदम ठीक आहे, वेळच अशी होती, मी अगदीच समजू शकते. काही गोष्टी हाताबाहेर गेल्या ना की मग त्या स्वीकारण्यापलीकडे काही गत्यंतर नसतं आपल्याकडे. अगदी बरोबर बोललात बघा, पण मी सुद्धा स्वीकारलंच ना. म्हणजे माझी लेक हरवली आहे हे स्वीकारणं काही सोपं नाही हो. पण माझ्या लक्षात आलं नाही काही गोष्टी घडल्या की त्या स्वीकारायलाच पाहिजे. पण आता इतरांचं काय करायचं? हे बाकीचे लोक जेव्हा स्वतःवरून स्वर्ग गाठतात ना, मग राग येतो बघा. आता तुमच्या माफ करा पण सासूबाई जसं वागल्या ना, त्यांनी मग तर तुम्हीच सांगा, तुमच्या घरी असं अचानक कोणी आलं आणि असं मुलांच्या फोटोला हार बीर घालणार असं सगळं म्हणाले तर तुमचं काय होईल? नाही हो, मी तर सहनच नाही करू शकणार, मी पूर्ण खचून जाईन. हो ना हो, पण एक सांगू का, शेवटी आई आहात तुम्ही, खचलात तरी सावरणार. अहो कारण देवानी ना आईला एक वेगळी शक्ती दिलेली असते बघा. आपल्याला बरोबर कळतं जेव्हा आपल्या मुलांबरोबर काही बरं वाईट होतं. आणि आता माझं या आईचं मन सांगतंय, आईने झालंय हो जानूला, फक्त हरवली, सापडेल, येईलच इतक्यात. पण आता इतरांचं काय करायचं नाही का?